नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी असंच समजा मोबाईल घेतल्यानंतर ना असंच माझ्या माइंडमध्ये आलं की बाबा आपलं स्वतःचं जीवनामध्ये जगण्याचं राहूनच जातं. तर लोकांच्या रील बनवत बनवत असं माझ्या दिमागात आलं की आपण बी रील बनवून जीवन जगायला चालू करावं. स्टार्टिंगला मला समजा 100 व्ह्यूज यायच्या तरी मला आनंद व्हायचा. आता हजारात लाखात बी गेल्या. एक त्याच्यामुळे जीवनात जगण्याची एक वेगळीच फिलिंग आली माझ्या. कारण का तुम्ही माझ्यावरती जी प्रेम करता त्यामुळं मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीचे बघण्याचा दृष्टिकोन माझ्याकडला लोकांचा चांगला झालेला आहे. मी कामावरती जातो त्याही ठिकाणचा समजा घरीही असतो, घरच्यांचाही बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा झाला. तर जीवनात समजा मी ज्या पद्धतीने समजा आपण ज्या पद्धतीने राहतो वागतो त्याच पद्धतीने समजा आपल्याकडे लोक बघतात. माझ्या आजूबाजूचे समजा व्हिडिओ बघतात त्यांच्यामुळे व्ह्यूज मला भेटतात. पण जे लांबचे परके ज्यांना मी ओळखत नाही असे लोक कमेंट बी करतात आणि व्ह्यूज बी देतात, लाईक बी करतात, शेअर बी करतात, फॉलो बी करतात. याच्यामुळं जी जवळची आहेत ती म्हणतात की बाबा ह्यांना सर्वसामान्य व्हिडिओ टाकलं तर एवढं व्हायरल होतात. त्याच्यामुळं तुम्ही प्रेम माझ्यावरती करता या कारणामुळे मला चांगल्या पद्धतीने समजा जीवन जगण्यासाठी सपोर्ट भेटायला लागलाय. एक जीवन जगण्याची वेगळी स्टाईल झाली माझी आता. छान वाटतंय. असं तुमचं प्रेम माझ्या पाठीशी राहू द्या. कारण का कसं होतं की लहानपण असतं एक शिक्षणामध्ये जातं. शिक्षण सोडलं वर्षभर समजा आपण घरी थांबलो तर घरची कामं करावं लागतात. घरची कामं झाल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं मुलं समजा कोण पोलीस भरतीची तयारी करतं, वेगवेगळ्या पद्धतीनं समजा आपापल्या पद्धतीने जेवतो, आपापल्या पद्धतीनं तयारी करत असतो. तर समजा मला ड्रायव्हर व्हायचं होतं. या कारणामुळं मी किन्नरकीमध्ये गेलो. किन्नरकीमध्ये 3 वर्ष किन्नर केली. किन्नरकी भरपूर हार्ड राहती. ज्यांनी केली त्यांना अनुभव विचारा. त्याच्यानंतर ड्रायव्हर झालो. मग समजा शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे थोडंफार डेव्हलप करायला लागलं. डेव्हलप झाल्याच्या नंतर ना लग्न करा, पोरं बाळ, याच्यामध्ये पूर्ण जीवन समजा आपण स्वतः जगण्याचं राहूनच जातं. मग त्याच्यामध्ये समजा माणूस नॉर्मल थीर कधी होतो की ज्या टायमाला आपली मुलं वगैरे थोडीफार हाताखाली येतात, थोडाफार सपोर्ट करतात. फॅमिली बी समजा थोडाफार सपोर्ट करायला चालू होती मुलं वगैरे मोठी झाल्याच्या नंतर. त्याच्यानंतर माणूस थीर होतो. तेव्हा खरी जीवनात जगण्याची आनंद येतो. त्यात आनंद मी आता समजा घेतोय आणि त्याच्यात तुमचं मला प्रेम भेटतं. याच्यामुळं लोकांची बघण्याची स्टाईल माझ्याकडे एक वेगळीच झालेली आहे. ही जीवन स्टाईल जगायला मला छान वाटती. प्रत्येक माणसाची जीवन जगण्याची स्टाईल वेगवेगळ्या पद्धतीची राहती. पण समजा मी ही स्टाईलमध्ये जीवन जगतो त्याच्यामुळे मला बरं वाटतंय, एन्जॉय वाटते ह्या गोष्टीमध्ये. कारण का तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याच्या नादामध्ये मी पर्यटन ठिकाणच्या गाडीवर जातो आणि त्या ठिकाणी समजा पर्यटन ठिकाणचा आनंदही मला भेटतो. तर छान वाटतं ह्या गोष्टी. सर्व गोष्टी ज्या आहेत ना छान वाटतात. मला यूज बी भेटायला लागल्या चांगल्या. माझं एक असं म्हणणं होतं की बाबा जी कोणी काय करू शकत नाही असं आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यामध्ये समजा मी व्हिडिओ बघायला लागलो. त्याच्यानंतर माझ्या दिमागामध्ये आलं की आपण बी ह्या गोष्टीचा प्रयत्न करून बघूया, आपल्याला व्हिडिओ बनवायला जमतेत का. तर स्टार्टिंगला काय यूज वगैरे येत नव्हते. कमी कमी 2-2.5 वर्ष माझी गेली ह्या गोष्टीमध्ये. पण आता भरपूर लोक ज्यांनी मला बघितलं नाही ती समजा आपुलकीनं माझ्या बघतात. इथपर्यंत आपुलकीनं बघतात की समजा मी एकदा कंटेनरवरती जातो, तर एकदा इर्टिगा कारवरती जातो, कधी लक्झरीवरती जातो, कधी टेम्पो ट्रॅव्हल्सवरती जातो, वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो. त्यामुळे लोक मला म्हणतात स्वतःची काळजी घ्या, व्हिडिओ बनवायच्या चक्करमध्ये एवढा त्रास करून घेऊ नका. तर मला एक सांगावं असं वाटतं की आज व्हिडिओ बनवतो म्हणून सर्व लोकांना कळतं. मला काटाही टोचला तरी लोकांना वेदना होतात. पण कंटेनर लाईन किन्नरकीमध्ये मला एवढा त्रास झाला विचारू नका. आणि ड्रायव्हिंगमध्ये भरपूर त्रास झाला. तेव्हा मी व्हिडिओ बनवत नव्हतो. त्याच्यातला आता मी 8 आणि किंवा 4 आणि काम करत नाही, पण रील बनवतो. पण लोकांना प्रेम वाटतं माझ्या बाबतीत की स्वतःची काळजी घ्या. मला आपुलकी वाटते ह्या गोष्टीची की जी लोक माझ्या ओळखीचीही नाही ती लोक एवढं मला आपुलकीनं बोलतात की स्वतःची काळजी घ्या. तशी कमेंट आली ना अंतकरण भरून येतं.
की जी लोक आपली ओळखीचीही नाहीत त्या लोकांना माझ्या बाबतीत एवढी आपुलकी वाटते, छान वाटते ही गोष्ट. तीच एक समजा त्याच्यामुळं रील बनवण्यामध्ये जोश येतो. प्रत्येक रील बनवण्याची वेगवेगळी क्वालिटी राहते. समजा काय काय लोक समजा राहुल दादा वगैरे रील बनवण्याची त्यांची अशी स्टाईल की प्रत्येक गोष्ट अशी बनवणार की एंडिंगला एक विनोद तयार करतात प्रत्येक गोष्टीचा. पण आपल्या तशा पद्धतीच्या रील नाही आहेत. मी ज्याही ठिकाणी समजा जातो त्या ठिकाणचा व्हिडिओ वगैरे टाकतो. फिरायला समजा सगळ्यात जास्त मला सपोर्ट मिळाला म्हणलं तर मांढरदेवी भक्तांचा मिळाला. मी मांढरदेवीला गेलेलो, नॉर्मलच रील काढल्या समजा, तर त्या भक्तांनी एवढं मला म्हणजे व्हिडिओ त्यांना एवढं आवडलं, एवढे आकर्षित, एवढे त्या देवीचे लोक फॅन आहेत की मला भरपूर व्ह्यूज मिळाल्या. एक एक व्हिडिओला समजा 40, 45, 50, 60 काय तर लाखाकडे रील गेल्या. त्याच्यामुळं मला एकदम आपुलकी वाटली. भरपूर ठिकाणी फिरलो समजा मी, पण त्या ठिकाणच्या सर्वात जास्त मला यूज भेटल्या मांढरदेवीच्या. छान वाटलं मला. समजा मी ड्रायव्हर असल्यामुळे समजा मी तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट, पंढरपूर, जिजुरी किंवा समजा मुंबई वगैरे करतो. तर एकदा मी अशीच 49 सीटर लसगरी घेऊन गेलेलो. तर पहिल्यांदा तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट, जिजुरी, पंढरपूर आणि कोल्हापूर वगैरे करून मुंबईला आलो. समजा बीएसटीची कंडक्टर ड्रायव्हर होती माझ्या बसमध्ये. तर त्या लोकांना कसं करायला लागायचं, समजा तिथं गेल्यानंतर डेव्हलप व्हायला लागायचं, मंदिरात दर्शन वगैरे करायला जायला लागायचं, लाईनीमध्ये उभं राहायला लागायचं. तर जेवढं मी रनिंग मारल तेवढा मी जागा राहायचो. त्याच्यानंतर तिथं गेलं की आराम करून घ्यायचो पूर्ण, तरच मंदिरात वगैरे बाहेरूनच दर्शन घ्यायचो. कारण का मला एवढं रनिंग होतं की त्यामुळे मी जास्त फिरण्याचा प्रयत्न करत नव्हतो. कारण का झोप पूर्ण झाली तर त्या लोकांना मी सुरक्षित नेईन, सुरक्षित फिरवीन वगैरे. तर ती लोक समजा मला 24 तासाला 1500 रुपये बदली देत होती जेवून खाऊन. त्याच्यानंतर मुंबईत आलो तर ती जी लोक होती 49 सीटर मध्ये बसले तर त्यांचं पाय सुजलेलं. त्यांनी माझ्या पाटाण्यावरती थाप मारली की म्हणले, उत्तम यार कमाल आहे तू यार. मी म्हणलं कसं काय? म्हणली की आम्ही बीएसटी कंडक्टर ड्रायव्हर आहे, आमचं समजा हे करून बसून बसून पाठीमागं किंवा मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पाय सुजलं, पण तुम्ही अजूनही थकला नाही. या गोष्टीत आम्हाला आश्चर्य वाटलं. छान ड्रायव्हिंग मानलं. आणि त्यांनी समजा 1500 रुपये 24 तासाला मला बदली भेटत असून बी 1000 रुपये टिप दिली. मला मान सन्मान वाटला समजा की आपली कोणीतरी आपुलकी केली. तर तुम्हाला सांगतो मलाही भरपूर त्रास झाला. कारण का लास्टच्या दिवशी समजा कंटाळा येतो. कंटाळा आल्याच्या नंतर ना आता कोल्हापूरातनं मी गाडी उचलली, त्यांच्यातलं एक बेस्ट ड्रायव्हर होता, त्यांच्या घरी गेलो, तिथनं जिजुरीला नेली, जिजुरीतनं ती बसलो, ती मुंबईत आणली कोपरखैरण्यामध्ये. तर माझे बी समजा पाय असे ताटून गेलेले, तर पाय एकदम डायरेक्ट मी सरळा केला तर समजा गोळावरती चढायला लागला माझा. तर आता म्हणलं गोळावरती चढायला अचानक काय करतात, दुटी तर संपली समजा. तर डायरेक्ट गेलो दुकानामध्ये, 20 रुपयाची बिस्लरीची बाटली घेतली आणि पायावरती वतली. पाय त्यातल्या त्यात थंड केला. तर ती लोक आली, गळा भेट वगैरे केली. स्वामी समर्थचे भक्त होते ती लोक, आणि त्यांनी समजा डायरेक्ट 1000 रुपये मला टिप काढून दिली. भरपूर छान वाटलं मला या गोष्टीचं. कारण का एखाद्या ड्रायव्हरची तुती केली का त्याच्या अंगामध्ये एक वेगळा जोश येतो की छान ड्रायव्हिंग करता वगैरे. तर समजा एक ड्रायव्हर जो असतो तो समजा पॅसेंजर पब्लिक वगैरे जे असतं ना त्यांना चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करत असतो. पण तरी पण समजा काय लोक समजा पर्यटन ठिकाणी फिरायला नेल्यानंतर काय कायांना बडबड करण्याची, किरकिर करण्याची सवय असते. तसं केल्याच्या नंतर ना ड्रायव्हरची एक जोश कमी होतो. तर समजा वेगवेगळ्या ठिकाणी मी फिरलो, छान वाटतंय, तुमचं मला प्रेम छान भेटतंय. माझ्या जवळची जे आहेत मला व्ह्यूज देतात, पण लाईक कमेंट वगैरे करत नाहीत. करतात, बोटावर मोजायजोगे करतात. पण जे लांबची व्यक्ती आहेत की ज्यांनी मला ओळखतही नाहीत ती लोक भरपूर कमेंट, लाईक वगैरे देतात. माझे जवळचे जे मित्र आहेत त्यांचं नाव समजा आहे ती मी घेणार आहे. समजा कोण कोण मला लाईक कमेंट शेअर वगैरे करतं, फॉलो वगैरे करतं. जवळच्या लोकांना असं वाटतं की बाबा ह्याला लाईक कमेंट शेअर दिलं तर व्हायरल वगैरे होईल हो. पण त्या नादानंतर काय समजा ती बघतात, पण बघितल्यानंतर यूज तर भेटतो. तीच गोष्ट मौल्यवान राहते. आता संपत जाधव बघतात लाईव्ह मध्ये. नमस्कार संपत जाधव, तुमचं भरपूर प्रेम मला भेटलं, असंच प्रेम राहू द्या.
प्रयत्न करता परमेश्वर राहतो. एकदम समजा लाईक कमेंट शेअर जे असतात, व्ह्यूज जे असतात ते वाढत नाहीत. लोकांचं मन जितावं लागतात. आत्ताशी मला ह्या क्षेत्रामध्ये 2 वर्ष झालेत. काय युट्यूबर समजा 10-10 वर्ष झालं काम करतायत. फेसबुककडे बी मला चांगला रिस्पॉन्स येतोय. तुमचं असंच प्रेम मिळत राहू द्या. आपल्या गावातली समजा कंपनीतली बरीच लोक माझ्यासंग चांगली वागायला लागलेत. कंटेनरवरती होतो तेव्हा समजा मला म्हणावं तेवढा रिस्पॉन्स भेटत नव्हता लोकांच्याकडं. पण फेसबुकवरती, युट्यूबवरती, इंस्टावरती व्हिडिओ वगैरे बनवायला लागल्यापासून लोक मला एक वेगळ्याच फिलिंगनं बघायला लागलेत. समजा आमच्या कंपनीमध्ये देखील NMD नवी मुंबई महानगरपालिका आसुडगाव डेपो कामावरती गेल्यानंतर समजा मी कामाच्या धुंदीत असतो. काय समजा सिक्युरिटी गार्ड देखील आमच्या गेटवरचे कामाच्या टेन्शन मध्ये असलं की कामाच्या जोशमध्ये राहते ना, व्हिडिओच्या जोशमध्ये थोडी ना राहणार आहे. तर त्या टायमाला तर आपण जात असलो समजा कामाच्या टेन्शन मध्ये आतमध्ये, तरी देखील बळद हाक मारतात, उत्तम. तर आपण स्माइल, हा बोला सर असं म्हणून स्माइल दिली ना, आता तुझी स्माइल बघायसाठी आम्ही समजा हाक मारली, एक ते गोष्टी आपुलकी वाटते. नमस्कार नमस्कार संपत जाधव. तर तुम्हाला सांगतो RBI बेलापूरमध्ये समजा मी एकदा गेलेलो. RBI मध्ये एक माझा मित्राची गाडी भरून न्यायची होती. RBI मधनं पैसे न्यायचं होतं. तर त्या ठिकाणी देखील गेल्यानंतर समजा तिथली ती RBIची वर्कर जे आहेत सरकारी गव्हर्नमेंट, त्या लोकांनी ओळखलं मला की हा उत्तम दळवे आहे रील बनवणारा. मग त्या लोकांनी मला बोलले की चल कॅबिनमध्ये चला. तर मी म्हणलं काय झालं काय, माझ्याकडे काय चुकलं काय? नाही तुम्ही पहिले कॅबिनमध्ये चला. तुम्ही उत्तम दळवी ना? तर म्हणलं हा उत्तम दळवी. तर मला वाटलं की माझ्याकडे काहीतरी चुकलं असणार, त्यासाठी समजा आता काहीतरी कॅबिनमध्ये नेऊन सजा वगैरे देणार हे लोक. RBI बँक आहे. तर तिथं नेऊन म्हणले की आमच्याकडे आता फुलांचा गुच्छ नाही, तुमचं स्वागत करायचे वगैरे. तर मी म्हणलं कशाबद्दल? तर परत त्यानंतर बोलले की तुम्ही छान काम करताय, रील वगैरे बनवता, आपल्या गावचं, मान तालुक्याचं, सातारा जिल्ह्यातलं व्हिडिओ वगैरे दावता, ज्याही ठिकाणी समजा फिरता त्या ठिकाणचा समजा व्हिडिओ वगैरे दावता. आम्ही आपुलकीनं बघतो, लाईक करतो, कमेंट करतो, शेअर करतो, आम्हाला छान वाटतं. तर तो व्यक्ती समजा पावसाळ्याचे दिवस होतं, गाडी भरलेली, गाडी बाहेर काढायची, ती गाडी बाहेर काढली मी, तरी देखील तो व्यक्ती छत्री घेऊन माझ्या मागेच पळत होता. आमच्या गावाकडलाच होता, मान तालुक्याकडला. तर त्यांनी समजा मला बोलले अशीच रील बनवत राहा, आमची सेपरेटमध्ये आमची गाडी घ्यायला या. तर मी म्हणलं सर आता मी आज कामात आहे, मी नक्की तुमची गाडी घ्यायला येईन वगैरे. अजून मला झालं नाही समजा मला त्यांच्यापाशी जायचं, पण जाईन एखाद दिवस निवांत मध्ये. तर म्हणलं सर मी तुमच्या संग रील बनवू का? मग तुम्हाला असं एवढी आपुलकी वाटते? तर ती सर म्हणलं ऑन ड्युटी आहे, माझ्या अंगावरती वर्दी आहे, वर्दीवरती आम्हाला रील बनवायला परमिशन नाहीये. तर ठीक आहे म्हणलं, एखाद दिवस निवांत असेल त्या टायमाला मी येईल, रील बनवीन. तर बसमध्ये बसलं समजा, वेगवेगळ्या ठिकाणी जर फिरलं तरी माणसांचा दृष्टिकोन माझ्याकडे बघण्याचा एक वेगळा झालाय. ही सगळं गोष्ट शक्य कशामुळे झाली? की तुमच्या प्रेमामुळे झाली. तुम्ही मला आपुलकी प्रेम देता. नाही तर मी रील बनवत राहिलो, कोण बघतच नाही, कोण कमेंटच देत नाही, लाईकच करत नाही, शेअरच करत नाही. तर माझ्या रील बनवण्यामध्ये काही मजा नाहीये. जोपर्यंत समजा तुमचं प्रेम माझ्यावरती राहील तोपर्यंतच माझ्यामध्ये काहीतरी असल्यासारखं आहे, नाहीतर मग काय मजा नाही तेवढी. तरी समजा मी बनवतो, नॉर्मल साध्याच पद्धतीचे रील राहतात माझ्या, तरी देखील एवढं भरभरून प्रेम मिळतं. यासाठी मला भरपूर आपुलकी वाटते या गोष्टीची. तर समजा आता मी मोठे युट्यूबर राहतात, हायफायचे कॅमेरे वगैरे वापरतात, लाइटिंग फोकस वगैरे राहतं, पाठीमागचं बॅकग्राऊंड वगैरे छान करतात, एडिटिंग करतात. मी तसं काहीच नाही करत आहे. नॉर्मल समजा माझा मीडियम लेवलचा कॅमेरा आहे, त्याच्यावरती रील बनवतो. एडिटिंग एखादी केलं तर केलं, नाही तर मी डायरेक्ट टाकून देतो. तरी देखील लोकांची भरभराटी व्ह्यूज मिळत आहेत, कमेंट, लाईक, शेअर वगैरे मिळत आहेत ग्रुपवरनं. काय ठिकाणी तर समजा विदेशातल्या लोकांना माझं काय कळतं काय माहित नाही, ती देखील कमेंट वगैरे करतात. मला ही गोष्टीचं आश्चर्य वाटतं की त्या लोकांना नक्की माझ्या व्हिडिओ मधलं काय कळत असलं. मी तर कधी हिंदीमध्ये बोलून टाकत नाही, इंग्लिशमध्ये बोलून टाकत नाही, मराठीमध्ये टाकतो, तरी देखील त्या लोकांचं प्रेम मिळतं. एक मोबाईल एक अशी गोष्ट आहे की सर्वसामान्य माणूस देखील आता व्यक्त व्हायला लागलाय. पण ही गोष्ट समजा मिळवण्यासाठी सगळ्याला, बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्याला रील बनवायच्या, रील बनवणे चांगलं आहे, आपले रील व्हायरल व्हायला पाहिजेत.
पण ह्या गोष्टीला कमी कमी 1-2 वर्ष लागतात, 2-3 वर्ष तरी लागतात आपल्याला व्हायरल होण्यासाठी. थोडी 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 थेबे थेबे तले साचे असं करत 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 वाढावं लागतं. एकदम कुठलीही गोष्ट होत नाहीये. एखादीच अशी कवचित रील राहती की टाकली की पडदिनं व्हायरल होती, पण ती लय मोठी काहीतरी अशी घटना असावी किंवा काहीतरी मोठंही असावं तेव्हा ती व्हायरल होती. अचानक असं काही नॉर्मल व्हिडिओ टाकून डायरेक्ट व्हायरल होत नाही. लोकांचा विश्वास जितावा लागतो, एकसारखं टेबल राहावं लागतं. तसं माझं कसं होतंय माहितीये का, की माझे एवढ्या रील व्हायरल होत नाहीत किंवा शेअर होत नाहीत. कशामुळं की माझ्या एकसारख्या रील नसतात. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन जो असतो, समजा राहुल दादा विनोद करतात, काय माणसं समजा डान्स करतात, तर माझे व्हिडिओ असं राहतात, सर्वच क्वालिटीचे राहतात. पर्यटन ठिकाणी फिरायला गेलो, पर्यटन ठिकाणचे राहतात. घरी असलो डान्स करतो, कधी कधी फॅमिलीही मला सपोर्ट करते, फॅमिली सोबत मी व्हिडिओ बनवतो किंवा वेगवेगळ्या क्वालिटीचे असतात. रानात गेलो रानातलं बनवतो. जी माझ्या जीवनात होतात उलाढाली तसं मी व्हिडिओ काढत राहतो. त्याच व्हिडिओला लोक मला सपोर्ट करतायत, याचाच मला आनंद वाटतो. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये समजा अशा घटना येतात छान व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग करण्याजोग्या, की आता एवढं आपण एक पर्यटन ठिकाणी फिरायला आलोय, पण तिथलं एवढा निसर्ग छान आहे, मंदिर छान आहे, सगळ्या गोष्टी छान आहेत, पण काय लोकांना अनुभव नसतो की ती रेकॉर्ड कशा कराव्या आणि ती व्हायरल कशा कराव्या, ह्याच्यासाठी ती राहतं. पण त्यांना असं वाटतं की आपण बी काहीतरी करावं. तर मला एक ह्याच्यातलं शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो, जर रील जर बनवायचे असतील तुम्हाला, तर बऱ्यापैकी मीडियम क्वालिटीचा समजा स्टार्टिंगला कॅमेरा घेणं आहे आणि कॅमेरा पकडताना टेबल पद्धतीने म्हणजे एकदम असं स्थिर पकडणं आहे. नॉर्मली लाईटली पद्धतीनं एकसारखा फिरवणं आहे. आपण असं हलवणं नाहीये. उभा धरणं आहे, आडवा धरलं की कॉपी छोटी दिसती. उभा धरणं आहे आणि एकसारखा फिरवत राहणं आहे. जिथपर्यंत चांगलं ठिकाण आहे ना तिथपर्यंत फिरवत राहणं आहे. त्याच्यानंतर स्टॉप करणं आहे, परत दुसऱ्या ठिकाणी जाणं आहे, परत टॉप केलेला परत ऑन करणं आहे, परत ती रेकॉर्डिंग करणं आहे. चांगली त्या एरियातली सर्व ठिकाणं कॅच करणं आहे. त्याच्यावरती मॅच होणार गाणं लावायचं. व्हिडिओ व्हायरल होतो बऱ्यापैकी, छान होतो. स्टार्टिंगला समजा तुमचा 1-2-3 महिना व्हिडिओ व्हायरल नाही होणार, परत नंतर चांगल्या पद्धतीने व्हायरल होत जातील. लोक तुमच्यावर प्रेम करायला चालू करतील की बाबा वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओ धावतो, त्यासाठी लोक भरपूर तुमच्याशी कनेक्ट होत जातील. ह्याच्यात जो आनंद आहे तो आतापर्यंत माझ्या जीवनात कधी जाणवला नव्हता. मी राहिलो समजा वेगवेगळ्या पद्धतीचा आनंद घेतला मी, पण याच्यामध्ये राहिलो ना फेसबुक, इंस्टा, युट्यूब वरती, ती वेगळ्याच पद्धतीची जी लोक आपल्याला ओळखत नाहीत त्यांचं देखील प्रेम आम्हाला भेटतानी, नॉर्मल बी नाही, आम्हाला भेटतं की आपली एवढी काळजी करतात की तुम्ही स्वतःची काळजी घ्या. रात्री तुम्ही मुंबईमध्ये होता, आता तुम्ही जिजुरीमध्ये आहे, मांढरदेवीमध्ये आहे, उद्या सकाळ मुंबईमध्ये आहे, परवा दिवशी एनएमटीला आहे. एवढं ही होऊ नका. याच्यातनं मला आपुलकी मिळती, छान वाटतं. तर माझ्या जवळचे मित्र आहेत त्यांनी मला फुल सपोर्ट करावा असं मला वाटतं. कारण आपला कोणतरी प्रयत्न करतोय वेगळं काहीतरी करण्याचा, रील बनवण्याचा, तर सपोर्ट करा मित्रांनो. मी काय खराब रील बनवत नाही, आणि खराब रील बनवल्या तर चॅटिंग बॉक्स चालू आहे, उत्तम ही व्यवस्थित नाही म्हणून सांगा, मी माझ्यात नक्की चेंजिंग करीन. आणि ही गोष्ट सांगा उत्तम त्या व्हिडिओमध्ये हा बदल पाहिजे, तो बदल पाहिजे. तुम्ही सांगितल्याशिवाय मला कळणार कसं? जी माझ्या मनात येतं तशाच मी रील टाकत राहतो. लोक चाहतायत समजा, असं नाही की बाबा चाहत नाहीत. नॉर्मल जरी मी रील टाकल्या, फोटो जरी टाकला तरी एक फोटो माझा 2-2, 3-3, 5-5 हजारांनी नेतात. मला ही गोष्ट विशेष वाटते. स्टार्टिंगला मी एक फोटो टाकला ना 10 जणही पुरती बघत नव्हती, पण आता एक फोटो टाकला 24 तासाच्या आतमध्ये 2-2 हजार लोक बघतात. एवढी लोकांना म्हणजे माझ्या बाबतीत आपुलकी वाटायला लागली. ते जीवनात जगण्याचा मला वेगळाच आनंद भेटला. समजा आता थोडाफार माझ्या जीवनातला लोड मुलानं, मला दोन्ही मुलगच आहेत, फॅमिली बी चांगली आहे, समजा छान फॅमिलीने बऱ्यापैकी लोड घेतला तर माणूस आजाद राहतो. समजा तुम्ही ह्या गोष्टी माझ्या विचार करत असाल की बाबा फॅमिली जीवनाचा एवढा समजा बोज असतो तरी उत्तम एवढा फ्री राहतो, कसं काही शक्य करतो. त्याच्यातून समजा मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराजाकडे एवढी संपत्ती होती की श्रीमंत होतं त्या काळचं. त्यांनी काय केलं, समाजात संपत्ती पूर्ण वाटून टाकली, आजाद झाले.
त्याच्यानंतर त्यांचा माइंड फ्री झाला, तेव्हा त्यांचं एक ध्यान परमेश्वरात लागलं, तेव्हा कनेक्ट झाले परमेश्वर आणि तुकाराम महाराज, तेव्हा परमेश्वर त्यांना न्यायला आलं. तसं मी माझ्या जीवनातलं समजा अशी काही संपत्ती वगैरे दान वगैरे केली नाही. फ्रेंड सर्कलमध्ये भरपूर खर्च केली समजा. त्याच्यानंतर बरचसच व्यवहार मी मुलाच्या फॅमिलीच्या हातामध्ये दिले आणि त्याच्यानंतर मला लागतील तेवढंच पैसे घेतो, तेवढंच ठेवतो. त्याच्यानंतर पूर्ण व्यवहार जे आहे माझी फॅमिली आणि मुलगा छान पद्धतीने सांभाळतोय. समजा काय काय ठिकाणी मोठी कामं करायची असतील तर 100% मलाच निर्णय घ्यायला लागतो. त्याच्यानंतर मग फॅमिली आणि मुलगा भरपूर सपोर्ट करतात. छान माझं समजा जीवन चाललंय, वाईट नाहीये. स्टार्टिंगला समजा मला किन्नरकी सर्वात दुःखी जीवन म्हणलं तर किन्नरकीमध्ये गेलं. त्याचं एक तुम्हाला ही झलक सांगतो माझ्या किन्नरकीची. ड्रायव्हरकी मधली सांगतो, कंटेनर ड्रायव्हिंग मधली. तर मित्रांनो, किन्नरकीमध्ये आमच्या समाजातला आमच्या जवळचा नातेवाईक होता. तर तो बोलला की गेल्या गेल्या मी मुंबईच बघितली नव्हती. मुंबई बघितली नव्हती म्हणल्यानंतर त्यासोबत गेलो. गेल्यानंतर मला मुंबईमधलं काय एवढं व्यवस्थित समजत नव्हतं, तर त्यानं मला कनेक्ट करून घेतलं नाही की शिकला आज ना उद्या. तर तो डायरेक्ट मला बोलला की तुझी माझी रास नाही जमणार, तू दुसऱ्या कुणासंग जाऊ शकतोस. तर मी समजा वगैरे लोकांसंग राहून शिकलो, गाडी चांगली शिकलो. 3 वर्षे किन्नरी करायची होती मला, कारण वयाच्या 16 वर्षी गेलेलो. त्याच्यानंतर गाडी चांगली शिकल्यानंतर तोच व्यक्ती म्हणत होता की लोकांची तू पोटं भराय का लागलास, आपल्यातल्या माणसात राहा, आपल्यासोबत राहा. त्याच्यानंतर आपल्यातल्या माणसाची उन्नती होईल, कारण का तू नाईटला गाडी चालवतो, तो डेला चालवतो. तर त्याच्यानंतर मीडियमच गाडी जुन्या पद्धतीची होती, पण नव्या गाडीला देखील आमचं पेमेंट जास्त निघायचं. कारण का मी नाईटला चालवायचो, तो दिवसा चालवायचा, 24 तास गाडी उभीच नसायची. चांगला 1 नंबर धंदा व्हायचा. त्या टायमाला आपल्यातली लोक मला कॅश करायला लागली, वडायला लागली, म्हणायला लागली उत्तम माझ्याकडे, उत्तम माझ्याकडे. तर त्या टायमाला मी म्हणलं की जी गरजुल्ली लोक होती, म्हणजे कंपनीमध्ये समजा गरजुल्ली म्हणता येत नाही, गुरु आहेत समजा माझी ती, पण एकदम ऍक्टिव्ह राहत नव्हती ती लोक. ऍक्टिव्ह म्हणजे कसं की आंघोळ वगैरे करून, कपडे वगैरे धुवून सगळे एकदम चकाचक राहणं असतं ना, तशा पद्धतीने नाही. एकदम सिंपल, साधी 2-2, 3-3 दिवस आंघोळ न करणे, कपडे ना धुतणे, दाढी जरी म्हणलं वस्तात दाढी करून या, त्याला काय म्हणायची कंसई ती का, काय फरक पडतोय, कोण बघणार आहे आपल्याकडे, अशा पद्धतीने राहणारे लोक जी होती नाही, मन मोकळ्यापणानं आझाद पद्धतीने मला गाडी चालवायला द्यायची. त्याच्यानंतर एक काळ माझ्या जीवनातला असा बी झाला समजा की भैयासोबत राहिलो. सगळेच भैया खराब नाही समजा. एका भैयासोबत राहिलो. माझा ड्रायव्हर होता, ते त्याला नवीन गाडीवरती चान्स भेटल्यानंतर तो निघून गेला. मी जुन्याच गाडीवरती राहिलो समजा किन्नरमध्ये. त्याच्यानंतर एक भैयाला ती गाडी दिल्या गेल्यानंतर त्यानं त्याचा भाचा का कोण होता नातेवाईक ते सोबत आणला. तर तो काय म्हणे, तू गाडी सोडून जा आणि मला माझ्या भाच्याला ठेवायचे. तर त्याला बोललो की मी 2 वर्ष झाले एकाच गाडीवरती किन्नरकी करतोय, मी काय सोडून वगैरे जाणार नाहीये. तर तो मला त्रास द्यायला लागला वेगवेगळ्या पद्धतीनं. तर तुम्हाला सांगावं असं वाटतं की मला बोलायचं की गाडीमध्ये पाणी टाक, ऑइल चेक कर, गाडी साफ कर, काचा साफ कर, सगळं साफ करून आंघोळ करायला ये. 2-2, 3-3 दिवसानंतर किन्नरकीमध्ये आंघोळ भेटायची. तेव्हा डेव्हलप नव्हतं एवढी मुंबई. तर मी समजा गेलो की समजा तो आंघोळ आधी 70% आंघोळ करून तयार असायचा, 30% केली की तो गाडीत जाऊन बसायचा, चल लवकर बोलायचा. तर एक टायमाला मला आंघोळीचा साबण नाही भेटला. साबण न भेटल्यामुळे मी कपड्याचा साबण अंगाला लावला, कारण का काळं निळं हात व्हायचं. अंगाला लावलेला नळाला एकदम छोटं पाणी येत होतं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो अंगाला साबण लावला आणि तो बोलला चल येतोय का नाही, तर गाडी घेऊन जाईन असा बोलल्याच्या नंतर नळाला तर पाणी येत नव्हतं, एकदम छोटं येत होतं. जेवढं होतं एवढं समजा अंगावरती वतून घेतलं आणि तो निघून जाईल ह्या भीतीनं. हाय असं टॉवेलनं समजा अंग चिकट होतं. तुम्हाला माहितीये कपड्याचं साबण लवकर निघत नाही, तरी तसं टॉवेलनं अंग समजा पुसलं, गाडीत जाऊन बसलो. त्याच्यानंतर 3 दिवसांना आंघोळ भेटणार होती. 2-2, 3-3 दिवसांना अशी भेटायची कधीतरी. तर तुम्हाला सांगतो किन्नरकीमध्ये माझी एवढी हालत खराब झाली की माझ्या अंगाला तांबवा झाला. ते साबण, ते कपडे, अशा पद्धतीने एवढ्या बेकार परिस्थितीत समजा मी किन्नरकी केली, विचारू नका. तर त्याच्यानंतर समजा ड्रायव्हर झालो. ड्रायव्हरमध्ये समजा 3-4 वर्ष ओरनेट म्हणून कंपनी होती, त्याच्यामध्ये आतमध्ये जहाजावरती शिफ्टिंगला मला चान्स भेटला. 3-3.5 वर्ष 8 तास ड्युटी होती. एकदम राजासारखा राहायचो, जवान होतो. कपडे वगैरे एकदम डेव्हलप. कमी किन्नरकीमध्ये माझा हालत खराब झाल्यामुळं एकदम मी 15 ड्रेस घेतलेले. 15 ड्रेस, बॅग बिग राहणीमान एकदम चेंज करून टाकलेलं.
एक वेगळी ओळख केली त्या टायमिंगला. परत नॅशनल परमिटला गेलो. परत फॅमिली जीवन आल्यामुळं समजा गावात जा मुंबईला ये, गावी जा मुंबईला ये, गावी जा मुंबईला ये, असं करता करता माझी समजा एकदा कडकी बी आलेली. कडकी आल्याच्या नंतर समजा एक मार्केटमध्ये मुंबईला यायचं होतं मला. आले गेल्या गेल्या गाडी कुठनं भेटणार, ते का भावाला फोन केला की म्हणलं गाडी आपल्याला पाहिजे. तर एक शेट होतं, त्याचं नाव नाही घेत, त्या शेटची मला गाडी दिली. एकदम जुनी भंगारमध्ये विकायला निघलेली गाडी ती दिली. पण मग आल्या म्हणलं काम नाही भेटणार, आले की ऍडव्हान्स लगेच निघायचं म्हणून मी ती गाडी घेतली. तर भरायची होती भिवंडीची, तर ती भरल्या गेली जळगावची. तर भंगारमध्ये विकणारी गाडी एवढी त्रास दिला तिनं. येताना कमी कमी 5-7 टायर तिची पंक्चर झाली. भंगारात विकायला निघलेली ती गाडी. तर अक्षरशः तुम्हाला सांगतो जळगावचं रनिंग एकटाच मी, किन्नर नाही काय नाही, अक्षरशः तुम्हाला तिथे मुंबईच्या जवळ आल्यानंतर वाड्या शेजारी टायर मी खोलला. टायर खोलला, वरती असं टायर चिटकून ठेवला आणि नट वगैरे व्यवस्थित ठेवत होतो. तोपर्यंत तो टायर समजा पडला माझ्या पायावरती. पायावरती पडल्यानंतर पायामधलं हाड क्रॅक झालं, कट झालं समजा आतलं. आणि टायर पडल्या समजा माझ्यावरती असा त्रास झाला मला विचारू नका, लिमिट पार, जी की मी व्यक्तही आज करू शकत नाही. कमीत कमी माशागत मी 1.5 तास तर पडत होतो. 1.5 तासानंतर स्लो कमी होत 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 गेलं. पण जसं दुखायचं कमी येत गेलं तर तसं टर करून पाय सुजत गेला. तसंच आलो घरी आल्यानंतर समजा ती गाडी खाली वगैरे केली. मालकाला बोललो की मला नाही जमणार आहे, तू गाडी घेऊन जा, मला नाही जमणार आहे, पायाला माझ्या लागलं बाबा. पालिकेमध्ये गेलो. पालिकेमध्ये गेल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका वाशी हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यांनी एक्सरा वगैरे काढला. तर म्हणली एक हड्डी थोडी क्रॅक दिसती, तुम्हाला प्लॅस्टर लावावं लागेल. तर त्यांना मी बोललो फॅमिली घेऊन मी आता मुंबईला आलोय आणि आता जर मी प्लॅस्टर लावून बसलो तर मला दुसऱ्या गाडीवरती चान्स नाही भेटणार आहे, तर प्लॅस्टर वगैरे नको करायला. तर ती म्हणायची बँडेज तरी बांधावंच लागेल. तर म्हणलं काहीच नको करायला, माझं मी करतो काय करायचं, औषध गोळ्या द्या, माझं मी बघतो काय करायचं ते. तर देवाच्या दयाने समजा ती ऑटोमॅटिक माझा पाय चांगला झाला. कारण प्लॅस्टर लावून जर कुठे ड्रायव्हिंग मध्ये चान्स घ्यायला गेलो असतो तर चान्स भेटला नसता. मग त्यासाठी समजा बँडेज वगैरे मी मेडिकल मधनं घेतला. घरी निवांत असलो की बँडेज लावायचो. कामावर जायचं म्हणलं की लंगडत वगैरे जायचो. चान्स वगैरे घेतला, चांगल्या कंपनीमध्ये मिळाला, चांगला डेव्हलपी झालो मी. असं करत करता समजा माझी लहानाची मुलं मोठी झाली, हातभार चांगले लावतात, फॅमिली चांगली, संसाराला हातभार चांगली लावायला लागली. त्याच्यामध्ये मग मला रील बनवायचा छंद लागला आणि त्यात तुमचं प्रेम मिळायला लागलं. तर ही जीवन जगायला छान आणि आपुलकीच वाटते. तर आणि एक गोष्ट सांगावीशी वाटते, भरपूर वेळ तुमचा नाही घेत, पण 1-2 दिवसात तुम्हाला छान खुशखबर एक देणार आहे मी. आता सांगून फायदा नाही, 1-2 दिवसात छान खुशखबर राहील. ओके, चला असंच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया. अशीच माझ्यावरती प्रेम करत राहा. माझ्या जवळच्या व्यक्तींना सांगतो, सगळ्यात जास्त जीव माझा तुमच्यावर आहे. लाईक कमेंट शेअर वगैरे करत जा. तुम्ही प्रयत्न करा, असं नाही की तुम्ही प्रयत्न करू नका, असं नाही. तुम्हाला जर रील बनवू वाटत असल्या बनवा, नॉर्मल बी असतील तर उत्तम. जी कमेंट लाईक शेअर नक्की राहतील, नक्की उत्तम तुमच्या पाठीशी राहील. आणि कोणत्याही गोष्टी तुमच्याकडे समजा चुकत असतील वगैरे, मला 2 वर्ष झाले, जास्ती अनुभव नाही, मोठ्या रील स्टार का मोठाही अनुभव नाहीये, नॉर्मलच अनुभव आहे. पण माझ्याच्यानं होता होईल एवढा चांगला तुम्हाला सपोर्ट करीन. असंच प्रेम राहू द्या. लय दुःखी पद्धतीने मी जीवन काढलंय. आता समजा मुलांनी किंवा फॅमिलीनं माझा थोडाफार समजा जीवनातला बोजा हलका केल्यामुळे थोडंफार जीवन जगायला थोडा चांगली फिलिंग यायला लागली. आणि दुसरी गोष्ट, तुमचं प्रेम बी मला मिळायला लागले, याच्यामुळे मी तुमचा आभारी आहे. चला असेच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तुमचा इंस्टा, युट्यूब, फेसबुक मित्र उत्तम दळवी.